गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात 27 मेला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं सर्वसामान्यांची एकच तारांबळ उडाली असतानाच तालुक्यातील कालीमाती येथे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सतीश रामकृष्ण फुंडे वय वर्ष 55 यांचा मृत्यू झालाय। या घटनेची दखल घेत आमदार संजय पुराम आणि तहसीलदार मोनिका कांबळे, नायब तहसीलदार सतीश फेलादी यांनी दिनांक 30 मेला आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथे मृत्यू झालेल्यांच्या घरी भेट देऊन नैसर्गिक आपत्ती सहाय्यता निधी अंतर्गत 4 लाख रुपये धनादेश मृतकाच्या पत्नी यांच्या नावे दिला असून यावेळी मृतकाच्या कुटुंबातील मृतकाची पत्नी प्रमिला सतीश फुंडे, मुलगी श्वेता फुंडे आणि मुलगा लोकेश फुंडे यांनी धनादेश स्वीकार करत आमदार संजय पुराम आणि प्रशासनाचे आभार मानले। मुंबईमध्ये असताना कालीमाटी या ठिकाणी फुंडेजींच्या शेतामध्ये ते शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत मिळाली किंवा नाही याची मी चौकशी केली असता मला समजलं की अजूनपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही। म्हणून आजच माननीय जिल्हाधिकारी, माननीय SDO देवरी, माननीय तहसीलदार यांच्याशी संपर्क करून आपण मृत कुटुंबियांना आजच्या आज शासनाद्वारे आपल्याला जो मदत दिला जातो तो आपण तात्काळ द्यावा आणि तशा प्रकारचा नियम आहे। 48 तासाच्या आत त्या कुटुंबियांना मदत द्यावा लागतो आणि त्याप्रकारे 4 लाख रुपयाचा चेक आज प्रत्यक्ष मी आणि तहसीलदार आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या उपस्थितीमध्ये आज फुंडे परिवाराला मदत शासनाकडून 4 लाखाच्या देण्यात आलेला। 27 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता तलाठ्यांचा मेसेज आला की फुंडे जे आहेत या गावचे रहिवासी त्यांच्या अंगावरती वीज पडून त्यांचा मृत्यू झाला। आकस्मिक मृत्यू त्यांचा झालेला आहे आणि आपल्या प्रशासनाकडून शासनाकडनं अशा जर नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला आपण 48 तासाच्या आत जो काही आहे निधी आपण तो उपलब्ध करून देतो आणि तो निधी आपण जो निगेटिव्ह ग्रँटमधून काढतो। तसं मला आमदार साहेबांचा सकाळी कॉल आला की आपण आजच त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना तो जो काही चेक आहे त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्या मयत झाल्या त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आपण आजच ती लाभ देऊयात। तर त्या अनुषंगाने आम्ही आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या ज्या मिसेस आहेत प्रमिलाताई यांच्या नावाने आपण तो चेक त्यांना दिलेला आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाला जे काही लाभ आहे तो तात्काळ मिळावा म्हणून। दिनांक 27 मे 2025 रोजी सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान आमच्या शेतामध्ये माझे भाऊ शेतीचे काम करीत होता आणि जनावरेही राखत होते। तेव्हा अचानक विजांचा कडकडाट झाला आणि ते वीज त्या आंब्याच्या झाडावर पडली आणि त्यांच्या सॉक आणि त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या आणि ते त्याच ठिकाणी लथपथ होऊन ते मृत्युमुखी पडले। त्यानंतर सगळी प्रक्रिया पोलीस प्रक्रिया करून पंचनामा आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार होऊन काल मला आमदार संजय पुराम यांचं फोन आलं की आम्ही भेट द्यायला येत आहोत। तर आज इथं भेट 30 तारखेला त्यांनी आज इथं भेट दिली। माननीय तहसीलदार मॅडम कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे आमदार संजयजी पुराम, युवराज भाऊ पटले, त्याचप्रमाणे गणमान्य प्रतिष्ठित व्यक्ती इथं आल्यात, प्रभारी प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत, नायब तहसीलदार बेलादी साहेब आहेत। त्यांनी माझ्या वहिनीला आज मुख्यमंत्री सहायता निधी आणि ह्या वीज जी पडली त्यानिमित्त जे काही शासनाची जे सहाय्यता असते, आर्थिक सहाय्यता त्यांनी 4 लाखाचा एक चेक दिलं आणि ह्यामुळे आज आम्ही संजय पुराम आणि शासनाचं धन्यवाद आणि आभारी आहोत। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।